नमस्कार मित्रांनो, बघू शकता मी ज्ञानेश्वर फडे. आपण आलेलो पंढरपूर मध्ये दर्शनासाठी. भाविक भक्त आपल्याला करोडोंची संख्या आलेली आपल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी. महाराज पण आहेत. महाराजांची दिंडी किती वर्षापासून आपली दिंडी येते? किती वर्ष? आपलं नाव सांगा महाराज. विठ्ठल हिम्मतराव भालके महाराज. किती वर्षापासून आपण पूर्ण 12 वर्ष पूर्ण झाले. काय आपली हाल वगैरे वाटा नाही? नाही एकदम व्यवस्थित. काय पाऊस नाही लागला नाही, काही थोडीफार दैन्य झाली नाही अजिबात. आणि आपला मृदुंग ताशाचा गजरामध्ये आलेले आहेत सगळे भाविक भक्त. काय सांगताल आपण? एकदम आनंदात. आनंद आहे. काय आपले रस्त्याने हाल वगैरे काय झाले? काहीच नाही काहीच काय नाव वगैरे आपलं सांगा. माझं नाव दिलीप गणपत वायर, गाव? सावरखेडा गोंधळ. धन्यवाद. आपले जाणून घेऊया महाराज. 2 शब्द बोला. आपण किती वर्षापासून दिंडीत येता म्हणलं? 12 वर्ष पूर्ण झाले दिंडी देऊन. 12 वर्ष. झालेले आहेत. बघू शकताय भाविक भक्त आपले महाराज. आपण प्रवचन वगैरे सगळे हो, प्रवचन गायन कीर्तन वगैरे सगळं करतो. वाद्यकाम सगळे हो, वाद्यकाम करतो. माहिती सांगितली. हो. गाव कुठलं म्हणजे? गाव जाफराबाद तालुका विरखेडा भालकी, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. धन्यवाद. आपले महाराज पण आहेत. त्यांची 2 शब्द बोलून घ्या. महाराज आपलं नाव काय? रमेश जंजाळ नळवीरा. किती वर्षापासून दिंडीमध्ये प्रवेश आहे आपला? आम्ही 6 वर्ष झाले आम्हाला दिल्लीमध्ये. दिंडीचं नियोजन एकदम भारी आहे. मला ऐकायला भेटलंय. नियोजनच एक नंबर. महाराजांचं नियोजन कडक हो, नियोजन, सर्व एकदम भारी असं पद्धतीने. शिस्तीमध्ये सर्व जे चालतात ना, असं शिस्तीमध्ये सर्व शिस्तीमध्येच असतं सर्व. महाराजांचं नाव आपल्या काय? सोनवणे गुरुजी. म्हणजे किती वर्षापासून आपण महाराजांची दिंडी चालू आहे? आम्ही 7 वर्ष झाले, पण 12 वर्ष झाले आमच्या दिंडीला पूर्ण व्हायला जे ना आता 12 वर्ष पूर्ण झाले. आपल्या प्रवेश किती मुक्काम झाले इथपर्यंत? सर तिथपर्यंत यायला आता जवळपास 15 मुक्काम झाले. कोणत्या कोणत्या गावात मुक्काम असते आपल्या घरात? प्रभात टेंभूर निघाली का? हा, ते म्हणजे कुंभार जरूर निघली ती. पहिला मुक्काम देऊळगाराचा आहे, दुसरा जालन्याला आहे. असं जालना, अंबड, बीड असं ते पूर्ण. महाकाळा आहे. माकळ्याला जाणार सगळं. असे सगळे येत आता किती दिवस दिंडी आपली येते? आता जवळपास 18 दिवसात. 18 दिवस. आज उद्याच्याला दर्शन होणार. उद्याच्याला उद्या सकाळी 4 वाजता पालखी होईल, दर्शन प्रदर्शन होईल. दर्शन होईल. प्रवेश किंवा गावाकडे नंतर दर्शन झाल्यानंतर ते प्रथम द्वादश सोडू सनी द्वादश सोडल्यानंतर. सोमवारी का? हा, म्हणजे उपवास सोडायचे एकादशीचे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी द्वादश झाली, त्याच्यानंतर धन्यवाद. लाखो करोडोंची संख्या आलेली आपल्या. बघू शकता तुम्ही दिंडीचं एकदम भारी नियोजन आहे. असंच दिंडीचं चालायला पाहिजे. दिंडीचं नियोजन महाराज आले का? नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी ज्ञानेश्वर फडे आपले महाराजांची मुलाखत घेत आहे. महाराजा आपली शिस्त एकदम दिंडीची मला फार आवडली. हा, बर. किती वर्षापासून आपल्या दिंडीचा प्रवेश चालू आहे? आपल्या 12 वर्ष पूर्ण झाले. 12 वर्ष पूर्ण झालेले आहेत आपल्या दिंडीसाठी. आणि आपल्या दिंडीचं नियोजन म्हणजे एकदम भारी नंबर 1 आहे. हो, मग ते शिस्तीमध्ये आल्याशिवाय खरं तर वारकऱ्याला जे काही त्याच्या पदरात पडायला पाहिजे ते शिस्तीच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातूनच त्याच्या जीवनामध्ये काही परिवर्तन होण्याची शक्यता आहे. बेशिस्त चाललं तर ते काही उपयोग नाही. आपल्या दिंडीमध्ये असं आहे का एकदम व्यसन मुक्ती? व्यसन मुक्ती. व्यसन करणार तुम्हाला कोणी सापडणार नाही. पोलीस आपण मी ऐकायला मिळाले मला असं. हो, कुठलंही व्यसन नाही. बिडी नाही, सिगारेट नाही, तुमचं धूम्रपान नाही, आणि तंबाखू सुद्धा नाही. नियोजन पद्धती मला तर फार आवडली तुमची. दिंडीचं नियोजन म्हणजे एकदम अतिशय सुंदर असलेलं आहेच ना तसं. आहे ना. आपण कीर्तनकार, आपण कीर्तन वगैरे करताय काय? कधी रुपये घेत हो, नाही? कीर्तनही करतो. पण कीर्तनाची कधी सुपारी घेत नाही? नाही, सुपारी बिपारी आम्हाला माहित नाही. हा, फ्री मध्ये कीर्तन करताय प्रत्येक गावागावी असं ऐकावं. हो, प्रत्येक गावागावी. आणि तुम्ही कसं समजा फ्री करायचं म्हणजे काही काही लोक 50,000 रुपये सुपारी घेतात महाराज लोक. ते त्यांचा प्रश्न आहे. पण खरं तर संत महात्म्याचं चिंतन केल्यानंतर हे पाप आहे हे त्यांना कळत असूनही ते डोळे झाक करतात. आणि त्याचा परिणाम समाजावर होतो. समाज कुठल्याही प्रकारचं मग त्यांच्या यानं त्याचा प्रभाव पडत नाही समाजावर. महाराज आपण किती मुक्काम झाला आता? आपली दिंडी किती दिवसापूर्वी निघलेली आहे पंढरपूर मध्ये यायला? गावातून का? गावातून जवळजवळ 150 लोक निघाले होते. आपले किती मुक्काम झाले? आता जवळजवळ 450 450 पब्लिक आहे. हो.
पण मुक्काम किती झाले आपले? मुक्काम एकूण 18 मुक्काम पडतात. 18 मुक्काम पडले आपल्या. आता उद्या दर्शन वगैरे करणार, उद्या परवा दिवशी. नाही, उद्या दर्शन नाही, पण पहिलं म्हणजे प्रदक्षिणाला महत्व देतो. प्रदक्षिणा करणार आणि द्वादशी सोडून जाणार. काही लोकांचं दर्शन झालं, काही लोक येतील. धन्यवाद. आणि महाराजांचं कीर्तन वगैरे एकदम भारी, एकदम नंबर 1 असते. कुणाला जर कीर्तन कुणाला जर पुन्हा गावागावी करायचं असेल तर महाराजांचा नंबर पण तुम्हाला मी देतो. पाहिजे असेल तर त्यांना कधी कॉन्टॅक्ट करा या नंबरवर. फ्रीमध्ये तुम्ही हे करताय म्हणून. फ्री मध्येच आहे. आहे ना, एकदम भारी सुविधा तुमची. म्हणजे देवाची परंपरा तुम्ही म्हणजे जाणून अजून हे ठेवली म्हणजे फार चांगली गोष्ट आहे. धन्यवाद. आपलं नाव सांगा. माझं नाव, मला सोनवणे गुरुजी म्हणून ओळखतात. ओळखतात. नाव आपलं गाव कुठलं म्हणजे पुरा? कुंभारदरी, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. धन्यवाद.